मराठी स्टोरीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. प्रेम यालाच म्हणतात का? भाग 4. एक हृदयस्पर्शी प्रेमकथा. अगोदरच उपस्थित असलेल्या पूजाने नीरवच्याही येण्यावर आश्चर्य व्यक्त केलं. कुठल्याही विषयाला मग गोल गोल न फिरवता मेघानेही सर्वांसमक्ष थेट मुद्द्याला हात घातला. पूजा, मला माहीत आहे तू फक्त तुझ्या वाढदिवसानिमित्त मला इथे नाही बोलवले, मेघना शांतपणे म्हणाली. समोर उभे असलेला सुबोध आणि नीरव गपचूप सगळं ऐकत होते. बरं, तुला जर माहीतच आहे तर मग प्रॉब्लेम काय आहे मेघना? आज ही गोष्ट आपण क्लिअरच करूया. काय कमी आहे ग सुबोधमध्ये? खरं प्रेम करतो तो तुझ्यावर. तुझ्या इतक्या नकाराने जर दुसरा कोणी असता तर कधीच बाजूला झाला असता. पूजा अनुभवी व्यक्तीसारखी मेघनाला समजावत होती. सुबोध डोळ्यात पाणी आणून चुपचाप होणारा प्रकार ऐकत होता आणि नीरवला तर समोर फक्त मेघना दिसत होती. नाजूकशी बाहुली. या बाहुलीला आपलं करावं असं खूप मनात आलं त्याच्या. किती छान होईल ना? आमच्या म्हातारपणी आठवण्यासाठी फक्त आमचं तारुण्यच नसेल तर आमचं निरागस बालपणही असेल. शाळेच्या सुरुवातीपासूनच्या दिवसातलं आजपर्यंतचा मेघनासोबतचा प्रवास किती छान घडला. तिनं मैत्रीपूर्वक दिलेली ग्रीटिंग्स अजूनही कपाटात आहेत. कसं कधीच मनात नाही आलं माझ्या की आमचं नातं मैत्री पलीकडचं आहे, की मनात अगोदरपासूनच तिला गृहीत धरलं होतं. असो, आता तरी व्यक्त व्हावं तिच्यापुढे. नीरव मनातले विचार थांबवत पूजा आणि मेघनाचं संभाषण ऐकू लागला. पूजाने जमेल त्या तऱ्हेने मेघनाला समजवण्याचा प्रयत्न केला होता. जोडीला सुबोधनेही आपलं मन मोकळं केलं होतं. तो त्याच्या विचारावर ठाम होता. सर्व ऐकून मेघनाच्या चेहऱ्यावरून तरी असं वाटत होतं की ती सुद्धा सहमत होत आहे त्याच्याशी. बघ मेघना, प्रेम त्याच्यावर करावं जो आपल्यावर प्रेम करतो. पूजाने आपल्याकडून शेवटचं सांगितलं. खरंच पूजा, तू म्हणतेस ते खरंच आहे. मला पटले तुझं म्हणणं. आणि सुबोधचं माझ्यावरच प्रेम, मेघना उत्तरली. मेघनाचं उत्तर ऐकून नीरवच्या काळजात धस्स झालं. ते शब्द हृदयाची चिरफाड करायला पुरेसे होते. नीरव डोळ्यात येणारी आसवं थांबवण्याचा वायफळ प्रयत्न करू लागला. सुदैवानं ते तिघं आपल्या चर्चेमध्ये व्यस्त होते, त्यामुळे आसवं पुसताना कोणी पाहू शकलं नाही. मेघना पुढं बोलू लागली. सुबोध, माझा होकार तू अगदी या क्षणापासून समजू शकतोस, पण तरीही मला थोडा वेळ दे. सध्याची माझी मनाची परिस्थिती तितकीशी चांगली नाही. तुला अगदी हवा तितका वेळ घे. मी तसंही तुझी वाटच पाहत आहे आणि तुझ्यावर कसलाही दबाव टाकून मला हे प्रेम नाही मिळवायचं. अगं, तुला पाहता क्षणीच तुझ्या प्रेमात पडलो मी. तू भेटशील या एका आशेवरच आहे. सुबोधच्या उत्तरानं जितकी मेघना खुश झाली तितकेच नीरव गोंधळून गेला. साला सुबोध एकदा जरी काही चुकीचं बोलला असता तर प्रश्नच मिटला असता, पण हा प्रत्येक वेळी मेघनाच्या विषयात सेंटी होतोय म्हणजे नक्कीच हा तिच्या प्रेमात वेडा झाला. मित्र की प्रेम या द्विधा मनस्थितीत अडकलेला नीरव कोणत्याही एका मतावर ठाम होत नव्हता. दोलायमान स्थितीतलं पारडं प्रत्येकाच्या नवनव्या खुलाशानुसार कधी मित्राकडं तर कधी प्रेमाकडे झुकत होतं. ओके, ठीक आहे मग, थँक्स असे बोलून मेघना पूजाकडे वळाली. पूजा, प्रेम त्याच्यावर करावं जो आपल्यावर करतो, खरं ना? मेघना, हो, अगदी खरं. मी खूप खुश आहे. शेवटी तू आणि सुबोध एकत्र आलात. पूजा, मग नीरवबद्दल काय विचार आहे तुझा? मेघना, मगापासूनच्या चर्चासत्रात एका प्रश्नाने भयान शांतता पसरली. मेघनाचा डाव
नीरवच्या लक्षात आला. जराही वेळ दवडता त्याचा हात पूजाच्या हातात गेला. ही कृती नीरवने जाणून केली की नकळत एक प्रतिक्रिया म्हणून घडली हे खुद्द नीरवला कधीच कळालं नाही. पूजा ही पुरती बावरली आणि सुबोधला याचं नेमकं काय चाललंय हेच उमगत नव्हतं. माझ्याबद्दल काय विचार असणार आहे हिचा? आम्ही तर अगोदरच एंगेज आहोत. नीरव चेहऱ्यावर हास्य आणत आणि पूजाचा हात हलकाचा दाबत म्हणाला. हो ना? मी ना काल संध्याकाळीच नीरवला भेटून होकार कळवला. राहवलंच नाही ग बाई मला. शेवटी प्रेम त्याच्यावर करावं जो आपल्यावर प्रेम करतो. हो ना? पूजानं कसंबसं वेळ मारायचं काम केलं. या तिच्या स्पष्टीकरणावरनं चौघे हसू लागले. चला घरी निघू आता. अगं पूजा, तुझा वाढदिवस? मेघनानं पटकन आठवल्या सरशी विचारलं. वाढदिवस? ते काय असतं? म्हणत पूजा हसू लागली. तशी सुबोधनंही तिला साथ दिली. खोटारडे, पाप लागेल तुला, खोट्या रागात मेघना म्हणाली. अरे किसी को उसका प्यार मिला के देना पुण्य का काम होता है. पूजानेही लवगुरूच्या थाटात आपल्या कामगिरीचं कौतुक करून घेतलं. साधारण 1 तासाच्या चर्चासत्राला पूर्णविराम लागून चौघे निघाले. मेघनाला सोडायला सुबोध सोबत गेला. इकडे पूजा आणि नीरव हळूहळू चालत होते. पूजाचं घर जवळच होतं. बोलता बोलता पूजाने नीरवच्या प्रसंगावधाचं कौतुक केलं. नीरवनेही पूजाचं अगदी परवाच्या भेटीपासून ते आत्तापर्यंतच्या तिच्या ॲक्टिंगबद्दल आभार मानले. नीरवचं पूजाला प्रपोज करणं, तिचा नकार, शाळेतला बोंबाटा हे सर्व त्याच्या अगोदरचं ठरलेलं होतं. पण मेघना थोडी स्मार्ट निघाल्यामुळे त्या नकाराला ऐनवेळेस होकारात बदलावं लागलं होतं. नीरव, आता पुढे काय आणि किती दिवस? पूजा, 10वी संपायला 4च महिने उरले. तोवर हे नाटक करू. नंतर आपल्या वाटा वेगळ्या होतील ना. तोपर्यंत त्याचंही प्रेम फुलेल. नीरवचं बोलणं आता संपता संपता दोघेही हसू लागले. पूजा, आपली वाट आत्ताच वेगळी झाली की ग. पूजाच्या घराकडे बोट दाखवत नीरव म्हणाला. हो ना. चल बाय. थँक्स पूजा.